हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नातं जे काळाच्या पलीकडचं। मैत्री एक नातं असं आहे जे रक्ताचं नसूनही जीवनात सर्वात जवळचं, सर्वात खंबीर आधार बनतं। हे नातं शब्दांच्या पलीकडचं असतं। समजून घेणं, साथ देणं आणि हसताना रडताना एकमेकांच्या भावनांमध्ये सामील होणं, हेच खरं मैत्रीतलं सौंदर्य। सोलापूरच्या छोट्याशा गावातील ही गोष्ट आहे। शाळेचा पहिला दिवस होता। नवीन वर्ग, नवीन चेहऱ्यांमध्ये अन्वी नावाची एक गोड, शांत आणि थोडीशी बुजरी मुलगी शाळेत आली होती। तिचं नुकतंच वडिलांचं निधन झालं होतं आणि त्या दुःखातून तिला सावरायचं होतं। तिचं मन अजूनही प्रयत्न करत होतं। शाळेत कोणाशी बोलणं तर दूर, तिने कोणाकडे पाहणंही बंद केलं होतं। त्याच वर्गात होती सान्वी, उलट अगदी उत्साहित, गोड, बोलकी, सगळ्यांशी पटकन जुळणारी मुलगी। तिनं पहिल्याच दिवशी अन्वीला पाहिलं आणि जाणवलं हिला कोणीतरी हवंय, एक मैत्रीण, एक साथीदार। दुसऱ्याच दिवशी सान्वी अन्वीच्या शेजारी जाऊन बसली। हाय, मी सान्वी, तुला मदतीची गरज आहे का? चल, आपण बरोबर गृहपाठ करूया। अन्वीने एक मंद हसू दिलं। त्या दिवसापासून त्या दोघींच्या मैत्रीत सुरुवात झाली। मैत्रीचे सोनेरी दिवस, शाळा सुटण्याच्या वेळा, एकत्र अभ्यास, हस्तकला स्पर्धा, गुपचूप बोलणं, एकमेकांचे गुपित आणि कधीकधी एकमेकांसाठी रडणं, ही त्या दोघी इतक्या जवळ आल्या होत्या की सगळ्यांना वाटायचं या जणू काही बहिणीच आहेत। सान्वी अन्वीला तिच्या दुःखातून बाहेर काढत गेली। अन्वी सान्वीला अभ्यासात मदत करत होती। दोघी एकमेकींच्या विरोधी स्वभाव असूनही परिपूर्ण गोड झाल्या होत्या। काळाच्या वळणावर शाळा संपली। अन्वी डॉक्टर व्हायचं स्वप्न घेऊन मुंबईला गेली आणि सान्वीने पत्रकारित करिअर निवडलं। दोघींचं अंतर वाढलं, बोलणं कमी झालं, पण मनाने त्या अजूनही एकमेकींच्या जीवाभावाच्याच होत्या। एका नवीन वर्षी अन्वीच्या आईचा अचानक अपघातात मृत्यू झाला। अन्वी तुटून गेली आणि ती धावत कोल्हापुरात आली। कोणासाठी? सान्वीसाठी। घरात नकोसं वाटणं, डोक्यावर अचानक आलेली जबाबदारी, एकटेपणा, सगळं तिला छळत होतं। पण जसं ती सान्वीच्या घरात गेली, सान्वीने तिला मिठी मारली आणि फक्त इतकंच म्हणाली, अन्वी, आई गेली, हे खरं आहे, पण मी आहे ना, आपण दोघी मिळून ती पोकळी भरू। त्या एका मिठीत अन्वीचं जग पुन्हा उभं राहिलं। मैत्री दिन, एक आठवण। खूप वर्षांनी एका मैत्रिदिनी सान्वीने अन्वीला एक पत्र दिलं। अन्वी, मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुला भेटणं म्हणजे माझं नशीबच। तू नव्हतीस तर मी आज इथपर्यंत आलीच नसते। तू माझी सावली होती जेव्हा मी अंधारात होते। हे नातं रक्ताचं नाही, पण आत्म्याचं आहे। तू माझी आयुष्यभराची मैत्रीण आहेस आणि राहशील। तुझी सान्वी। अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते, एका नात्याच्या अस्सलतेचे साक्ष होते। मैत्री म्हणजे रोज बोलणं नाही, रोज भेटणं नाही। मैत्री म्हणजे हृदयात खोलवर जपलेलं एक नातं, जे काळाच्या कितीही वावटळी आलं तरी ढळत नाही। शुभेच्छा, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात अशीच एक सान्वी आणि अन्वी असो, जी आयुष्यभर तुमचं बळ बनून राहील। एक नवीन वळण येतं। सान्वी आणि अन्वीच्या मैत्रीला आता 20 वर्ष पूर्ण झाली होती। आजही त्या दोघी दर आठवड्याला एकदा फोनवर गप्पा मारायच्या, वाढदिवसाला भेट द्यायच्या आणि आपण काही झालं तरी मैत्री हरू द्यायची नाही, हे नवचनी वचन दोघींनी आयुष्यात पाळलं होतं। अन्वी आता एक यशस्वी डॉक्टर झाली होती। शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम करत होती। तिचं स्वतःचं घर होतं, पण ती एकटीच राहायची। लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले, पण तिला मनासारखा जोडीदार भेटलाच नव्हता। सान्वी मात्र एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीची वरिष्ठ रिपोर्टर झाली होती। तिचं लग्न झालं होतं, पण ती कायम अन्वीला म्हणायची, तू म्हणजे माझं दुसरं घर। मैत्रीचा कस लागणारा एक क्षण दिवस। अन्वीला अचानक हॉस्पिटलमध्ये
झटका आला, चक्कर येऊन ती कोसळली. तपासणीनंतर कळालं की तिला हार्ट वॉलचा प्रॉब्लेम आहे आणि शस्त्रक्रिया तातडीने करणं आवश्यक आहे. ती एकटीच होती. डॉक्टरने तिला विचारलं, कोणाला फोन करायचा का? अन्वी थरथरत फक्त एक नंबर सांगितला, सान्वीचा. सान्वीला बातमी समजली तशी ती रात्रीच विचार न करता थेट मुंबईला पोहोचली. हॉस्पिटलमध्ये येऊन तिने अन्वीचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, मी इथे आहे, तू घाबरू नकोस, आता काही होणार नाही. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण पहिल्यांदा तिला खरंच असं वाटलं, मी एकटी नाही. शस्त्रक्रिया आणि त्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अन्वीला काही आठवडे विश्रांती लागली. सान्वीने आपल्या कामावरून सुट्टी घेतली आणि अन्वीसोबत राहिली. त्याच काळात दोघींच्या गप्पा, जुन्या आठवणी, मस्ती आणि पुन्हा नव्याने नातं जपण्याचा काळ सुरू झाला. एक दिवस संध्याकाळी अन्वी म्हणाली, सान्वी, मला वाटतं तू नसतीस तर मी हरले असते. खरंच तू माझं आयुष्य वाचवलंस. सान्वी हसून म्हणाली, मित्रमैत्रिणींचं नातं असंच असतं. एकमेकांच्या दुःखात उभं राहणं म्हणजेच खरं नातं असतं. बरेच दिवस अन्वी एक निर्णय घेण्यासाठी गोंधळत होती. तिला तिचं एक हॉस्पिटल सुरू करायचं होतं, जिथे गरीब रुग्णांना सल्ला आणि उपचार मोफत मिळतील. सान्वीने तिला प्रोत्साहन दिलं. मदतीसाठी निधी उभा करण्यासाठी मीडिया कनेक्शन वापरलं आणि गावागावात जाऊन जनजागृतीही केली. शेवटी 1 वर्षाच्या मेहनतीनंतर सखा हॉस्पिटल सुरू झालं. हे नाव अन्वीने ठेवलं, सान्वीच्या आणि तिच्या मैत्रीच्या आठवणीतून. सान्वी उद्घाटनाच्या वेळी म्हणाली, मैत्रीचं खरं रूप असं असतं, एकमेकांच्या स्वप्नांना बळ देणं आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणं. आजही दोघी वेगवेगळ्या शहरांमध्ये असल्या तरी एकमेकांच्या प्रत्येक आनंददायी क्षणात, संकटात, निर्णयात त्या एकमेकींच्या मनात असतात. कारण मैत्री ही फक्त मैत्री नसते, ती एक नाजूक पण भक्कम भावनिक दोरी असते, जी आयुष्यभरासाठी मनांना बांधून ठेवते. आपल्यासाठी एक विचार आहे, आपल्याकडे एक अशी व्यक्ती असे जी कोणत्याही कारणाशिवाय फक्त आपल्यासाठी उभी राहते. तर समजून घ्या, ती मैत्रीण नसून आयुष्य आहे. पुढची अनेक वर्ष सखा हॉस्पिटल यशस्वीपणे चालू होतं. अनेक गरीब रुग्णांवर उपचार होत होते. अन्वीच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. सान्वी मात्र अजूनही पत्रकारितच होती, पण तिचं मन आता सामाजिक कामात जास्त गुंतू लागलं होतं. दोघींनी मिळून एक नवीन उपक्रम सुरू केला, माझा सखा, ज्यामध्ये एकट्या, वृद्ध आणि अपेक्षित व्यक्तींना मैत्रीचा सहारा देण्यात येत होता. तसं पाहिलं तर त्या दोघी आता आपल्या 50च्या उंबरठ्यावर आल्या होत्या. केसात काहीचे पांढरे धागे दिसू लागले होते, पण मैत्रीच्या नात्यात मात्र अजिबात झुळूक नव्हती. शेवटची भेट पण एक नवी सुरुवात. एक दिवस अन्वीने सान्वीला म्हणलं, आपण किती आयुष्य जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण कोणासाठी जगलो ते महत्त्वाचं असतं. आणि मी माझं सगळं आयुष्य तुझ्या मैत्रीत जगली. सान्वी डोळे पुसत म्हणाली, आपण जरी म्हातारी झालो तरी आपली मैत्री अजूनही किशोरवयीनच आहे. त्या दोघी एकत्र सखा हॉस्पिटलच्या आवारात बसल्या होत्या. हातात हात, शांत संध्याकाळ आणि हृदयात अगदी पहिल्या दिवसासारखे मैत्रीची कोवळी ओढ. कित्येक वर्षानंतर त्या दोघींच्या मैत्रीवर आधारित एक डॉक्युमेंटरी बनली, सखा, एक नातं शब्दांच्या पलीकडचं. या चित्रफितीत अनेक तरुण मुलींना मैत्रीच्या नात्याची खरी खोली समजली. त्यांच्या कथेने अनेक हृदयांमध्ये आशा आणि प्रेम जागवलं. एकदा एका विद्यार्थीने अन्वीला विचारलं, ताई, तुम्ही एवढं आयुष्य एकमेकींसाठी का जगलात? अन्वीने स्मित हास्य करत उत्तर दिलं, कारण ती माझ्या आयुष्यात सहेली म्हणून आली, पण शेवटी तीच माझा सकळ आयुष्याची सावली बनली. मैत्री म्हणजे फक्त हसणं खेळणं नाही, ती म्हणजे एका जीवाच्या दुःखात स्वतःला विसरून समर्पित होणं. वेळ, वय, अंतर, परिस्थिती या सगळ्यांपलीकडे जे नातं उभं राहतं तेच खरं नातं मैत्रीचं सोन्यासारखं असतं. ती आयुष्यात जपावी, एक अमूल्य भेट आहे. तुमच्या आयुष्यातही अशी एक अन्वी किंवा सान्वी असो, ज्याच्यासाठी तुम्ही आयुष्यभर नातं जपावं. मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या आजपर्यंत सर्वात आधी पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.